Hello dear students, welcome to our video lecture. In today's video lecture, we are going to discuss about our fourth chapter, that is current electricity and magnetism. विद्यार्थी मित्रांनो, आपण फोर्थ चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. त्याच्या सुरुवातीलाच आपण एक पॉइंट डिस्कस करूया. त्यामध्ये कॅन यू रिकॉल हा पॉइंट आपण बघूयात. तर त्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो क्वेश्चन काय आहे, तर तो क्वेश्चन आहे विच कॉन्स्टिट्यूट्स आर प्रेझेंट इन एन ॲटम. ॲटममध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्यूट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामध्ये आपण 3 पॉइंट या ठिकाणी लिहू शकतो. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहायचा, अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल दॅट इज अ प्रोटॉन, देन द नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल दॅट इज इलेक्ट्रॉन, अँड थर्ड इज न्यूट्रॉन. ओके, that means the proton, neutron and the electron, these are the subatomic particle of an object. तर हा पॉइंट तुम्ही या ठिकाणी लॉक करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट इलेक्ट्रिसिटी या पॉइंट बद्दल या ठिकाणी आता डिस्कस करूयात. त्यामध्ये सुरुवातीला एक ॲक्टिव्हिटी थोडीशी लक्षात घ्या, जी आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. तर त्यामध्ये बघा, what will happen if a glass is rubbed on a silk cloth. ही ॲक्टिव्हिटी आपण बघितलेली आहे. काय होतं जेव्हा आपण एखादा ग्लास रॉड हा सिल्क क्लॉथवर रब केला, सिल्क क्लॉथवर रब केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, तर आपल्याला माहित आहे की जेव्हा दोन ऑब्जेक्ट सुटेबल ऑब्जेक्ट एकमेकांवर रब केले, त्यानंतर एका ऑब्जेक्टवर पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो, दुसऱ्या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतो. आणि हे याच्या मागचं जे कारण काय आहे, हाऊ डू वी गेट दिस चार्जेस, याबद्दल सुद्धा आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट बघा, द ग्लास रॉड विल ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, जेव्हा आपण ग्लास रॉड आणि सिल्क क्लॉथ एकमेकांवर रब केले त्यावेळी काय भेटणार, the glass rod will acquire positive charge and the silk cloth acquire negative charge. सिल्क क्लॉथ वर या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह चार्ज मिळतो. मग हे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज नेमका कसा मिळवायचा, किंवा हाऊ डू ऑब्जेक्ट गेट्स चार्जेस. मग ऑब्जेक्ट चार्जेस कसे काय घेतात, तर त्यामध्ये बघा, when two suitable objects are rubbed against each other, then the electrons are transferred from one object to another object. इलेक्ट्रॉन जे असतात ते एका ऑब्जेक्ट मधून दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये ट्रान्सफर होतात. द ऑब्जेक्ट लुजेस इलेक्ट्रॉन ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज. जो ऑब्जेक्ट इलेक्ट्रॉन लूज करतो तो पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करणार, अँड त्याच्या अपोजिट मध्ये सायमल्टेनियसली काय होणार, अँड द ऑब्जेक्ट दॅट गेन्स इलेक्ट्रॉन ॲक्वायर निगेटिव्ह चार्ज. आणि जो इलेक्ट्रॉन घेतो, ॲक्सेप्ट करतो, त्याच्यावर कोणता चार्ज ॲक्वायर होणार, तर त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर होणार. ओके, हा पॉईंट लक्षात का, ज्या ऑब्जेक्टने इलेक्ट्रॉन लूज केले त्यावर पॉझिटिव्ह चार्ज, ज्या ऑब्जेक्टने इलेक्ट्रॉन्स घेतले, ॲक्सेप्ट केले, तर त्यावर निगेटिव्ह चार्ज फॉर्म होणार. ओके, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड झाले. या ठिकाणी हा पॉइंट लक्षात घ्या. काय झालं, चार्जेस फॉर्म होताना इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. आउटर शेल मधील इलेक्ट्रॉन याबद्दल आपण इनसाइड द ॲटम या 5th लेसन मध्ये डिटेल स्टडी करणारच आहोत. तर शेल्स वाईज या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्या आउटर शेलमध्ये जे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असतात हे ट्रान्सफर्ड होत असतात. तर हा पॉइंट लॉक करायचा. तर त्यामध्ये बघा, मग याच फॉर्ममध्ये जर एखादा कंडक्टर असेल, कंडक्टर म्हणजे ज्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, असे कंडक्टर मॅक्झिममली हे मेटल्स असू शकतात किंवा लिक्विड सुद्धा असू शकतात. मग कंडक्टर मधील जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, मग यांना जर आपण फ्लो केलं तर ज्यांच्या थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा मिळवू शकतो. मग याच बेसिक प्रिन्सिपलचा यूज करून आपण करंट इलेक्ट्रिसिटी सुद्धा मिळवू शकतो. मग आपण काय म्हणू शकतो, वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स इन एन इलेक्ट्रिकल कंडक्टर आर मेड टू फ्लो. जर आपण इलेक्ट्रिक कंडक्टर मधले जर इलेक्ट्रॉन यांना फ्लो केलं
तर आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो की या इलेक्ट्रिक कंडक्टर मधील जर इलेक्ट्रॉन्स फ्लो केले तर त्याद्वारे आपण करंट इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी फॉर्म करू शकतो, मिळवू शकतो. ओके, मग याच पॉइंटशी रिलेटेड आपला जो फर्स्ट पॉइंट आहे आपल्या बुक मधील तो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, मग या पॉइंट मध्ये बघा, जर सांगायचं झालं तर या ठिकाणी एक बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. काही लॉजिक दिलेली आहेत. फर्स्ट लॉजिक, जेव्हा आकाशामध्ये क्लाउड्समध्ये लाइटनिंग होतो तेव्हा ती लाइटनिंग म्हणजे वीज जमिनीपर्यंत येऊन पोहोचते, बरोबर आहे. त्यानंतर आपल्या घरी खूप सारे व्हेरियस इक्विपमेंट्स आपण यूज करतो, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. त्या इलेक्ट्रिक इक्विपमेंट्समध्ये फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल बल्ब, ज्यांच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी ही रन होते, फ्लो होती, लाईक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल वायर थ्रू इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, आपणास माहीत आहे. तर खूप सारे ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये ज्यांच्याद्वारे इलेक्ट्रिसिटी ही फ्लो होते, या सर्व ऑब्जेक्ट किंवा इक्विपमेंट्स जे आपल्या घरी आहेत हे आपण माहित आहे. तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल सेल ॲज वेल ॲज कार बॅटरीज यांच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी असते यांच्या. ओके, तर यामध्ये इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होते किंवा फॉर्म होते ते बघूया. अ करंट इज, त्याच्यामध्ये करंट असतो. ओके, आपण माहिती आहे अ करंट इज प्रोड्यूस बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, बरोबर आहे. मग करंट कसा फॉर्म झाला किंवा करंट कसा फॉर्म होतो हा पॉइंट आपण लॉक करूया. अ करंट इज प्रोड्यूस बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल थ्रू या ठिकाणी जेव्हा कंडक्टरमध्ये या ठिकाणी फ्लो होता तर त्यावेळेस आपण करंट प्रोड्यूस झाला असं म्हणू शकतो. त्यामध्ये बघा, इट इज द इलेक्ट्रिक चार्ज. ओके, इट इज द इलेक्ट्रिक चार्ज फ्लोइंग थ्रू आउट अ कंडक्टर सच ॲज अ मेटल. ओके, इलेक्ट्रिक चार्ज हा फ्लो होतो, कशा थ्रू होतो, कंडक्टर. त्यामध्ये एक बेस्ट कंडक्टर काय म्हणतो, एखादा मेटलचा वायर फॉर्म झालेला. त्यानंतर पर युनिट टाइम मध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टर मधून फ्लो होणारा इलेक्ट्रिक चार्ज त्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, द इलेक्ट्रिक करंट इट इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर आय. हा कॅपिटल लेटर आय यांनी या ठिकाणी डिनोट केलेला असतो, दर्शवलेला असतो. आणि इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी इज अ स्केलर क्वांटिटी. ही कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. अँड द एसआय युनिट ऑफ अ करंट इलेक्ट्रिसिटी दॅट इज एम्पियर. ओके, तर त्याच्यामध्ये हे पॉइंट लॉक करायचं. द एसआय युनिट ऑफ अ करंट इलेक्ट्रिसिटी दॅट इज एम्पियर अँड 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम पर सेकंड. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम पर सेकंड. आणि याचा फॉर्म्युला जर आपल्याला फॉर्म करायचा मिळवायचा असेल तर I इज इक्वल टू Q अपॉन टी. त्या ठिकाणी I मीन्स करंट इलेक्ट्रिसिटी, Q मीन्स इलेक्ट्रिक चार्ज flowing throughout the conductor. Q means electric charge flowing throughout the conductor divided by त्या ठिकाणी टाइम आहे, टाइम. ओके, पर युनिट टाइम. तर या ठिकाणी टी हा त्या ठिकाणी घ्यायचा, म्हणजेच I इज इक्वल टू Q अपॉन एस. याचा युनिट त्या ठिकाणी एम्पियर घ्यायचा. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम पर सेकंड. अँड करंट इलेक्ट्रिसिटी दॅट इज द स्केलर क्वांटिटी. ही कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. हा पॉइंट या ठिकाणी आपण लॉक करूया. यानंतरच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण बघूया इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. ओके, our next point is that is इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल बद्दल या ठिकाणी डिस्कशन करूया. तर यासाठी तुम्हाला मी 2 सिच्युएशन सांगतो किंवा 2 एक्झाम्पल देतो. यावरून आपण समजू शकतो की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ही कन्सेप्ट काय आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला बघा, वॉटर और एनी लिक्विड
फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. कोणतंही लिक्विड किंवा वॉटर जे असतं हे हायर लेवल टू लोअर लेवल कडे ते फ्लो होत असतं. आणि सेकंड एक सिच्युएशन कंडिशन बघा, त्यामध्ये म्हणू शकतो हीट इज फ्लो फ्रॉम ॲट अ बॉडी ॲट अ हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट अ लोअर टेम्परेचर. जी हीट सुद्धा जी आहे ती हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचरकडे ट्रान्सफर होत असते. मग या दोन्ही सिच्युएशन मध्ये बघितलं तर पाणी जे हाय टेम्परेचर हायर लेवल कडून लोअर लेवलकडे ट्रान्सफर होत आहे, हीट जे आहे हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचरकडे ट्रान्सफर होत आहे. मग या सेम टेंडन्सीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी सुद्धा किंवा इलेक्ट्रिक करंट सुद्धा नाही का फ्लो होतो. आपण माहित आहे आपल्याला इलेक्ट्रिक करंट कसा मिळतो, जर पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन जर आपण फ्लो केले तर त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक करंट मिळवू शकतो. मग सेम या टेंडन्सीचा यूज करून बघा, सांगायचं झालं द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ द हायर इलेक्ट्रिक लेवल टू अ पॉइंट ऑफ अ लोअर इलेक्ट्रिक लेवल. म्हणजेच काय, हायर इलेक्ट्रिक लेवल कडून लोअर इलेक्ट्रिक लेवल कडे जो पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होतो त्याला आपण याच कंडिशन मध्ये आपण पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल कन्सिडर करू शकतो. त्यामध्ये बघा आता मग इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजेच याची डेफिनेशन आपण काय करू शकतो हे सुद्धा आपल्याला महत्वाचा पॉइंट बघणार आहोत. त्यामध्ये द इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ अ फ्लो of electric charge. The electric level deciding the direction of the flow of electric charge is called the electrostatic potential. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग मुळे काय होतं की जे फ्लो ऑफ डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक चार्जचा हा डिसाइड केला जातो. तर या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा जे काही SI युनिट आहे ते आहे व्होल्ट. ओके, हे सुद्धा पॉइंट लॉक करायचा. आणि द स्केलर क्वांटिटी सांगायची झाली, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ही स्केलर क्वांटिटी आहे, हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी लॉक करायचा. SI युनिट आणि ती कोणती क्वांटिटी आहे तर स्केलर क्वांटिटी आहे, हा पॉइंट तुम्ही लॉक करायचा. तर यानंतरच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण पोटेन्शियल डिफरन्सेस हा पॉइंट बघणार आहोत. काय असतो पोटेन्शियल डिफरन्सेस? ओके, तर या ठिकाणी बघा आपण आधीच्या पॉइंट मध्ये काय बघितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल मध्ये त्या ठिकाणी एक फ्लुइड फ्लो फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल आणि द टेम्परेचर फ्लो फ्रॉम द हायर बॉडी टू द लोअर बॉडी टेम्परेचर. तर या ठिकाणी बघा जेव्हा लिक्विड किंवा वॉटरफॉलचं एक्झाम्पल घ्या, तो हाय लेवल कडून लो लेवल कडे वॉटर त्या ठिकाणी जात असतं. मग द हाईट ऑफ द वॉटरफॉल अँड द टेम्परेचर डिफरन्स ऑफ द हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडी मधलं टेम्परेचरचं जे डिफरन्स घेतलं ते आणि वॉटरफॉलची जर हाईट घेतली तर या दोन्ही पॉइंटवर आपण काय कन्सिडर करू शकतो, जो पोटेन्शियल डिफरन्सेस कसा कन्सिडर करायचा, तर द पोटेन्शियल डिफरन्सेस इज द डिफरन्सेस बिटवीन द पोटेन्शियल ॲट 2 पॉइंट्स. ज्या 2 पॉइंट मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत होतो त्या पॉइंट मधला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणणार. तर या ठिकाणी हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा व्होल्ट मध्ये एक्सप्रेस केला जातो. कशामध्ये एक्सप्रेस केला जातो, तर व्होल्ट मध्ये या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो. आपण बॅटरीचे सेल बघितले आहे, तर त्यांच्या 2 पॉइंट मध्ये नाही का जो डिफरन्स असतो त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स करू शकतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट जे असतात त्याच्यामध्ये तो पोटेन्शियल डिफरन्स असतो. जर आपल्याला हा पोटेन्शियल डिफरन्स हा इन्क्रीज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जास्त बॅटरी किंवा सेल त्या ठिकाणी अटॅच करावं लागते. ओके, जेवढे जास्त आपण त्या ठिकाणी सेल्स एकमेकांना अटॅच करेल तेवढा जास्त आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी आपण
मिळवत जाऊ, तो कशामध्ये, व्होल्टमध्ये. तर यानंतर आपण इलेक्ट्रिक सर्किट, सिंपल इलेक्ट्रिक सर्किट हा पॉइंट या ठिकाणी डिस्कस करूया. तर त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी दोन डायग्राम दिलेले आहेत. या दोन्ही डायग्राम मध्ये जर बघितलं तर जी फर्स्ट डायग्राम आहे त्या फर्स्ट डायग्राम मध्ये सिंपल असं वायरचं कनेक्शन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर त्यामध्ये या अटॅचमेंट मध्ये जर बघायचं झालं तर या ठिकाणी जो लाईट आहे, जो बल्ब आहे, हा ग्लो नाही करत आहे. आणि सेकंड डायग्राम मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जो बल्ब आहे तो ग्लो करताना दिसत आहे. तर यामध्ये हे काय झालं, काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला प्लस मायनस एक साईन दिसत आहे. तो काय इंडिकेट करतो, तर तो या ठिकाणी एक बॅटरी किंवा सेल हा इंडिकेट करतोय, प्लस मायनसचं साईन आहे. मग त्यामुळे काय होणार, या बॅटरी किंवा सेल अटॅचमेंट दिल्यामुळे काय झालं, या वायर थ्रू पोटेन्शियल डिफरन्स साठी बॅटरी किंवा सेल आणि या वायर्स थ्रू इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला आणि हा इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे हा बल्ब जो आहे या ठिकाणी ग्लो झालेला आहे. सिंपल असं इलेक्ट्रिक सर्किट. आणि याच अटॅचमेंट मध्ये, या सर्किट मध्ये आपण या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्लग और स्विच या ठिकाणी अटॅच करू शकतो ॲज अ रेजिस्टन्स. ओके. तर याच सिंपल सर्किटला आपण जर वर्ड मध्ये या ठिकाणी एक्सप्रेस करायचं झालं तर कसं एक्सप्रेस करणार, तर या ठिकाणी अ कंटिन्युअस पाथ कन्सिस्टिंग द conducting wires and the resistance between the terminals of a cell along which an electric circuit flow is called an electric circuit. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पॉइंट या ठिकाणी लॉक करायचा. भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चर.